आवाज ज्यांचा आपण ऐकणार आहोत प्रचंड मात्र सन्मान्य आदरणीय गोंडसे ग्रामविकास मंडळ सातवाडीचे अध्यक्ष साहेबांचा याच्यात सन्मान करतील मी विनंती करतो। संतोषजी काते साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मात्र अध्यक्ष साहेबांचा सन्मान करायचा आहे। मायेची शाल आणि पुलगुच्छ देऊन साहेबांचा याच्यात सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो। एक काय पाहिजे तुला? तेजस स्ट्राइक वरती तेजस दर्गे आणि मला वाटतं नॉन स्ट्राइकला आहेत। हा घे ना। हा घे। विजू बघ जरा तिकडे। पुढे पुढे समोर समोर घे। स्ट्राइकला तो कमलेश काते स्ट्राइक वरती आहेत। कमलेश काते आता बसा। चला गोलंदाजी मार्ग मध्ये केडी किरण दर्गे द मॅन फ्रॉम वडाची वाडी आणि स्ट्राइक वरती आहेत कमलेश काते आणि सेम गोल बघूया कमलेश काते आपल्या संघासाठी वाह अतिशय असा उत्कृष्ट टोला लगावलेला आहे त्यांनी। मला वाटतं सीमा रेखा पार चौकार कमलेश काते। थँक्यू डीजे। फलंदाज कमलेश काते उत्तम अशी कामगिरी करताना आपल्या संघासाठी चला पुढील चेंडू घेऊन येत आहेत किरण दर्गे केडी। फिल्डिंग मध्ये थोडासा बदल करताना पाहत आहे आपण इथे कर्णधार कडून आणि हा फिरकावलेला हा चेंडू कमलेश काते यांच्याकडून एक धाव घेण्यामध्ये यशस्वी। मानस काते संतोष काते यांचे पुत्र मानस काते कुठे असाल तिथे स्टेजवर या। समोरासमोर आता आपण पाहत आहोत किरण दर्गे आणि समोरच्या संघामध्ये बॅट्समन तेजस दर्गे दोन बंधू समोरासमोर आणि हा उत्कृष्ट असा मारलेला आहे। बघूया 2 रन घेण्यामध्ये यशस्वी होतात का। चांगला असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला इथे। एक ओव्हर समाप्त आणि धाव संख्या झालेली आहे 8। संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन येते तो सुमित दर्गे द मॅन फ्रॉम वडाची वाडी। मला वाटतं मागचा सामना सुमितने गोलंदाजी अतिशय उत्कृष्ट अशी केली होती। थोडे अजून त्याला रन्स मिळाले असते तर कदाचित नक्की जिंकला असतं तो सामना। स्वतः विलेश दर्गे या संघामध्ये दाखल आहेत। बघा स्ट्राइक वरती कमलेश मला वाटतं कमलेशला आपण खूप कमी बघतो तसं बॅटिंग करताना। आता परत बघूया आपल्या संघासाठी काय करतो कमलेश। स्ट्राइक वरती आहेत स्टेप आउट करून अतिशय असा उत्कृष्ट षटकार मला वाटतं हा षटकार दिसतोय। वाह कमलेश बॅट मधून षटकार।
कमलेश काते यांना आपण GGPL मध्ये फक्त पाहतोय आणि ते अशी एकदम उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना इथे पाहतोय आपण. आणि दुसरा बॉल आणि इथे गच्चा क्षेत्ररक्षण. आणि सुमित दर्गे यांच्याकडून गच्चा असा क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालेलं आहे. खरोखर उत्कृष्ट असा चेंडू इथे फेकला होता कमलेश यांना, परंतु झेल घेण्यामध्ये अयशस्वी ठरलेले आहेत. फलंदाजी करताना तेजस दर्गे काहीतरी आपण पाहतोय आणि लेग साइडला फिरवलेला चेंडू आणि इथे सोडलेली आहे कॅच. गच्चा क्षेत्ररक्षण. ओ थोडक्यात झेल सुटलेला आहे आमचे निवाचीवाडीचे सुपुत्र रवीश महाडिक यांच्याकडून. जॉन्टी रॉड सगळी त्यांनी डाय लावली होती. थोडक्यात वाचल्या फलंदाज. कमलेश कातेंनी परत जर 6 मारला तर राजेंद्र काते यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. अतिशय अशी उत्कृष्ट संधी मला वाटतं कमलेशला उपलब्ध झाली इकडे राजेंद्र काते यांच्या मार्फत. जर षटकार लावला तसा 500 रुपयाचं पारितोषिक त्यांनी ठेवलेलं आहे कमलेश यांच्यासाठी. बघूया कमलेश संधीचा लाभ घेतात का बघूया. मला वाटतं रवीश महाडिक, सगळे कॅमेरा नजरा सगळं रवीश महाडिक यांच्यावरती आहेत. झेल जरी सुटला असला तरी क्षेत्ररक्षण म्हणून त्यांनी नक्कीच 100% दिलेत. ओ 500 रुपये लागू बहुतेक नाही. वा मला वाटतं 2 धावा पूर्ण करतील. नक्कीच 2 धावा पूर्ण केले. 3ऱ्या धावाचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावामध्ये समाधान मानायला लागेल. 2 धावा परत कमलेश स्ट्राईक वरती. बघूया सुमित गोलंदाजी मार्क वरती. बघूया कमलेश आपल्या संघासाठी काय करत असतील. धावा बघूया. हा मला वाटतं नो बॉल. हा नो बॉल. 19 धावा. 4 बॉल 19 धावा. सिंगल डबलने काम होणार नाही. चौकार षटकार नक्कीच मारावे लागतील कमलेशला. ओ परत एकदा मला वाटतं हा नो बॉल. मला वाटतं 30 यार्ड सर्कलमध्ये 5 क्षेत्ररक्षण असल्या कारणाने 4 असल्या कारणाने हा बाहेर असले पाहिजेत. अतिशय उत्कृष्ट अशी पंचगिरी आमचे पंचक इकडे करतायत. अगदी बारीक त्यांची नजर आहे सगळ्या क्षेत्ररक्षणावरती. हा नो बॉल दिलेला आहे. पंचांशी वाद करू नका. पंचांचा निर्णय अंतिम राहील. बघूया कमलेश आपल्या संघासाठी काय करतात. मला वाटतं चौकाराच्या दिशेने बॉल. मला वाटतं प्रकाश मागवकर यांचे गच्चा क्षेत्ररक्षण आणि चौक. अतिशय अशी उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण स्वयं दर्गे आणि मला वाटतं प्रकाश मागवकर यांच्यामध्ये झालेली आहे. थोडीशी मिसफिल्ड होती. मला वाटतं 2 धावसंख्या घेतलेली आहेत. 2. विजेंद्र काते या समालोचन क्षेत्र या. मला वाटतं प्रत्येक बॉल कमलेश स्ट्राईक वरती आहे. बघूया कमलेश कडून 500 रुपयाचं पारितोषिक नक्कीच लागलेलं आहे. आणि बघूया चौकार. जक्षाल असं क्षेत्ररक्षण प्रकाश मागवकर यांच्याकडून. तर संघमालक नितीन खेडेकर यांचे 200 रुपयाचं पारितोषिक. आता कुठे मला वाटतं पॉकेट संघमालकांनी उघडलेलं आहे. मगाशी तुम्ही बघाल तर क्षेत्ररक्षण अतिशय गच्चाळ. मला वाटतं प्रकाश मागावकर हे चॉईस प्लेअर आहेत त्या संघाचे आणि त्यांच्याकडून अपेक्षा नक्कीच नसेल संघाला. अतिशय मेन महत्वाचा प्लेअर म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. मोठा आता गोलंदाजी मार्गावरती तेच येत असतील.
2 ओव्हर 26 धावा, 2 ओव्हर 26 धावा. हा प्रतापगड दावेदार. बघूया स्ट्राईक वरती तेजस दर्गे द मॅन फ्रॉम वडाची वाडी आणि स्ट्राईक वरती गोलंदाजी मार्फत आहेत प्रकाश मागावकर. ओ बघूया क्षेत्ररक्षण सागर खेडेकर क्षेत्ररक्षण करण्यासाठी येत आहेत. पकड वा सुंदर असं क्षेत्ररक्षण सागर खेडेकर यांच्या मार्फत 2 धावा घेण्यात यशस्वी. कमलेशने अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय. 9 बॉल 20 धावा. मला वाटतं वडाची वाडीच्या प्लेइंग इलेव्हन त्याचा कधी समावेश नसतो तरी सुद्धा आज उत्कृष्ट अशी फलंदाजी करत आहेत कमलेश. 20 धावा नाबाद. मला वाटतं हा एक धाव घेण्यात यशस्वी होत आहेत की बघावा लागेल. पंचांचा निर्णय बाद. इकडे तेजस दर्गे बाद झालेत. खरं बघाल तर कमलेश मला वाटतं अतिशय अशी कोणाला अपेक्षा देखील नसेल, मला वाटतं वडाची वाड्याला देखील नसेल किंवा संघमालक नितीन खेडेकर असतील, कारण का महत्वाचे त्यांचे सगळे प्लेयर मला वाटतं फ्लॉप होत चालले. सचिन खेडेकर असतील, श्लोक खेडेकर असतील, हे सगळे फ्लॉप होत असताना उमेश त्याची बाजू अगदी संघाला कमलेश अगदी संघाला मजबूत असा धावसंख्या उभं करण्यात मोलाचं सहकार्य करत आहेत. बघूया परत कमलेश स्ट्राईक वरती. कमलेशला पारितोषिक लागलेलं आहे. षटकार चौकार मारले तर 500 रुपये राजेंद्र काते, तसे संघ मालक नितीन खेडेकर यांच्याकडून 200 रुपये. ऋषाल दर्गे पला कमलेश वरती अगदी अतिशबादी होते पैशांची. ऋषाल दर्गे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. जर कमलेशने 6 मारला तर ऋषाल दर्गे यांच्याकडून 500 रुपये. ओ मला वाटतं आज चौकाराच्या दिशेने गोलंदाज आणि हा चौकार की बघावा लागेल. फुटबॉल मला वाटतं हा थांबवलाय चौकार. 2 धावा घेण्यात की 3 धावा घेण्यात यशस्वी. मनोज तुम्हाला नक्कीच मला वाटतं कमलेशच्या पुढच्या तुमच्या प्लेइंग मध्ये विचार करावा लागेल. तुम्हाला सगळे नवीन प्लेयर मगाशी बघितलं तर संतोष काते असतील आपले. आता समोर बघताय तुम्ही कमलेश काते अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करतायत. कमलेश 20 धावांवरती नाबाद. सचिन खेडेकर स्ट्राईक वरती. बघूया संघासाठी आपल्याला वाईड बॉलचा इशारा पंचांमार्फत. सचिन खेडेकर स्ट्राईक वरती द मॅन फ्रॉम निवाचीवाडी. एक महत्वाचा प्लेयर म्हणून मला वाटतं प्रतापगड दावेदार या संघामध्ये आहे. नितीन खेडेकर यांना संघ मालक नितीन खेडेकर यांना खूप अपेक्षा आहेत सचिन यांच्याकडून. बघूया सचिन आपल्या संघासाठी काय करतात. प्रकाश गोलंदाजी मार्कवरती. तिथे विकेटची संधी आणि बाद. स्वतः मोठ संघ मालक केडी आणि हा झेल पकडलेला आहे आणि सचिन खेडेकर बाद. आणि आता मला वाटतं स्वतः चॉईस प्लेयर श्लोक खेडेकर स्वतः गावावरून आलेत या जीजीपीएल साठी गावावरून आलेले आहेत. रवीश माडिक मला वाटतं स्कोर साठी इशारा करत आहेत. थर्टी टू शेवटचा 1 to go 32. बघूया ह्या बॉल मध्ये नक्कीच मला वाटतं कमलेश स्ट्राईक वरती काहीतरी काहीतरी गडबड होती. कमलेशला असं होतं की मिस स्ट्राईक वर जातो मिक्स हा षटकार मारतो. कारण का तुम्ही बघाल तर 500 रुपये 200 रुपये परत 500 रुपये जवळजवळ 1200 रुपयाची कमाई होती या बॉलसाठी. पण त्यांना परत स्ट्राईक करून खाली आता श्लोक स्ट्राईक वरती आहे. वाह श्लोकनी हिरकावलाय बॉल. मला वाटतं बघूया मगाशी काय क्षेत्ररक्षण 1 धावा कंप्लीट. 2 धावांसाठी प्रयत्न. 2 धावा देखील कंप्लीट. 3ऱ्या धावाचा प्रयत्न नक्कीच असेल. 3 धावांसाठी पण प्रयत्न आणि धावबाद. कमलेश धावबाद. कमलेशसाठी एक जोरदार 11 बॉल 23 अशी धाव संख्या केली आहे कमलेशने. एकदा जोरदार ताल्या होऊन जाऊया कमलेशसाठी, कमलेश काते यांच्यासाठी. हॅलो. या स्पर्धेला देखील घोणसे ग्रामविकास मंडळ सातवाडीचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय उत्तमजी माडिक साहेब इथे उपस्थित आहेत.
त्यांचं देखील पुनश्च मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. बहुमूल्य वेळ काढून तुम्ही या स्पर्धेसाठी या इथे उपस्थित राहिलात तरी त्यांचं यशोचित सन्मान केलं जात आहे. मी विनंती करतो तरी मी त्यांना विनंती करतो की आपण 7 वड्यांचं नेतृत्व करताय, एक कुटुंब प्रमुख देखील आहात, तरी मी आपणास विनंती करतो की आपण 2 मिनिटं मार्गदर्शन या खेळाडूंना आपण करावं अशी मी आपणास विनंती करतो. धन्यवाद मला 2 शब्द बोलायला दिल्याबद्दल. सर्वप्रथम मी हे घोणशे म्हणजे GGPL हा जो क्रिकेट स्पर्धा तुम्ही जो आयोजित केलेला आहे हा आपल्या घोणशे गावातील 7 वाड्यांमध्ये आपले 3 वाड्या ह्या गवळ्यांच्या आहेत आणि ह्या गवळ्यांच्या 3 वाड्या एकत्र कसे राहतील आणि या 3 वाड्यांची मुलं एकत्र येऊन आज हा जो GGPL जो स्पर्धा आहे क्रिकेट स्पर्धा जी आहे ही तुम्ही जी आयोजित केलेली आहे तर सर्वप्रथम हे आयोजकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. भविष्यामध्ये असंच एकत्र राहा आणि सर्व आपल्या 3 वाड्या आहेत ती आज ह्या क्रिकेट स्पर्धेमधून तुम्ही 3 वाड्यांच्या नवीन जनरेशन नवीन तरुण मुलांना एकत्र करताय आणि एकत्र राहून हा जो क्रिकेट स्पर्धा ज्या आहेत ह्या खेळताय आणि खूप आनंदाने जल्लोषाने आणि म्हणजे एकदम समाधानकारक असं क्रिकेट स्पर्धा तुम्ही जे आज घेतलेले आहे त्याबद्दल मी खरोखरच सर्व मुलांचे जे 3ही वाड्यातली जे आपले जे मुलं आहेत त्या सर्वांचे मी पहिले अभिनंदन पण करतो आणि त्यांना धन्यवाद पण देतो. असेच पुढे भविष्यामध्ये एकत्र राहा. काही असतील आपल्या एकत्र म्हणजे वादिवाद काही असतील वगैरे त्या चर्चेने सॉल्व्ह करून असे एकत्र राहा, आनंदाने राहा. कारण आज आपण एकत्र राहिलो आयुष्यामध्ये एकत्र आनंदाने राहू तेवढं आपल्याला चांगलं आहे, जीवनामध्ये चांगलं आहे. आणि हीच आपली जी 3 वाड्यांची की ही 7 वाड्यांमध्ये ही खूप नावाजली जाणार आहे आणि खूप चांगल्या प्रकारे असं हे तुमचं सर्व मुलांचं योगदान आहे. ह्या योगदानातून असंच तुम्ही सर्व मुलांना खेळायला चान्स द्या. ह्याच्यातूनही एक चांगला असा क्रिकेटर निर्माण होऊ शकतो भविष्यामध्ये. आज तुम्ही चालू केलेलं आहे, पुढे येणारी लहान मुलं आहेत त्यांना ह्याच्यातून नक्कीच प्रोत्साहन मिळेल आणि ह्या तुमच्या ह्या कारकिर्दीसाठी आमचं नेहमीच सहकार्य असेल. तुम्ही कुठेही सांगा तिथे आम्ही हजर असू. आम्ही नेहमीच तुमच्या पाठीशी आहे आणि मला नेहमी आवडतं की तरुण मंडळ मुलांबरोबर एकत्र राहायचं, त्यांच्याबरोबर आनंद जल्लोषात साजरी करायचा हे माझं नेहमीच हे आहे की मला आनंद खूप महत्त्वाचा असतो. आणि 2 शब्द बोलायला दिल्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद देतो. धन्यवाद दादा. आमच्या विनंतीला तुम्ही इकडे येऊन मान दिला, विनंतीला मान देऊन इकडे आलात त्याबद्दल आम्ही. पहिलाच बॉल भिरकावलाय आणि आउट. श्लोकच्या मार्फत हा खेळ झेल देण्यात आलेला आहे. सचिन खेडेकरांचा पहिलाच विकेट. प्रकाश आउट झाला. धन्यवाद धन्यवाद. मला वाटतं प्रकाश हा सगळं पाहिलं तर प्रीमियर लीगची ती एक खासियतच आहे. ज्या खेळाडूवरती आत्मविश्वास असतो ना तो खेळाडू कमी धावसंख्या कमी गोलंदाजीवरती विश्वास दाखवला की तो मात्र कमी परिकष्ट करताना पाहायला मिळतो. प्रकाश देखील 3 सामन्यामध्ये थोडासा नाराज असेल कारण मगापासून आपण देखील समालोचन ऐकताय. सागरदादा असतील, मनोजरी रिकामे असतील, एक महत्वपूर्ण जबाबदारी पाहायला मिळते. सगळं एकदा बाजूला जर विचार केला तर दोन्ही संघांसाठी हा महत्वपूर्ण सामना आहे. कारण इथून जर विजय होईल तर मात्र अशा पल्लवीत असतील. आता मात्र मोठी जबाबदारी असेल ती केडी म्हणजेच किरण दर्गेवरती. नक्कीच. तसंच अध्यक्ष साहेबांनी देखील सांगितलं गेलंय की आपले मतभेद जरी असते ना तर मात्र
अध्यक्ष साहेबांनी सांगितलंय की आपले काही मतभेद असतील पण कधी मनांचा भेद नाही झाला पाहिजे, कारण मनांचा भेद झाला तिथं मग मात्र गावांची वाट लागली जाते. कारण आपल्या वाड्यांमध्ये पाहायला मिळते एक वाडी एक संघ, ही एकजूट मात्र आपली सदैव अशीच राहू दे. अध्यक्ष साहेबांच्या माध्यमातून हे वाक्य आलेत. अगदी थोडंसं ऑफ साईडला कट केला गेला, चेंडू थर्डमॅनच्या दिशेने चाललाय, चेंडू सीमारेषेकडे. अचूक क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. आपल्या संघासाठी देखील 2 धावा वाचवल्या जातात. या 2 धावे बरोबर तिसरी धाव देखील परिपूर्ण पाहायला मिळते. या 3 धावसंख्येबरोबर शुभारंभ प्रारंभ होते. स्कोरबोर्ड मात्र ओपन होते. 3 धावसंख्या होते. इथून मात्र सागरदादा पाहिलं तर एक विकेट मात्र महत्वपूर्ण डगआउटच्या दिशेने, तो म्हणजेच प्रकाशला माघारी परतवलाय. नक्कीच काते साहेब, तुम्ही जर बघाल आज आमचे सातवाडीचे अध्यक्ष उत्तमदा महाडिक इकडे उपस्थित आहेतच. धन्यवाद. आमच्या निवाच्या वाडीचे सुपुत्र आमचे बंधू सुधीर खेडेकर, तसेच आमचे बंधू संदेश खेडेकर यांचे इथे आगमन झालेले आहे. आमच्या GGPLच्या वतीने मी त्यांचे सहर्ष स्वागत करतो आणि त्यांना व्यासपीठ येण्याची विनंती करतो. धन्यवाद. नक्कीच धन्यवाद. अनेक मान्यवर देखील दुपारच्या सत्रामध्ये येत आहेत. तसेच आमचे मोठे बंधू संदीप खेडेकर यांचं सुद्धा इकडे आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा मी इकडे स्वागत करतो आणि व्यासपीठ येण्याची विनंती करतो. धन्यवाद. हॅलो हॅलो पंचाने मात्र डिसिजन दिलाय, नो बॉल घोषित केलाय. हॅलो हॅलो नो +1. 2 धावा मिळत आहेत. सचिन यांना मात्र अचूक गोलंदाजी करावी. स्टेप आउट मध्ये खेळण्याचा, लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न किरण दर्गेच्या माध्यमातून. हॅलो हॅलो अगदी चेंडू मात्र विसावला जातोय 30 इयरच्या इथे. एकेरीचं मात्र दुहेरीमध्ये रूपांतर. तिसऱ्या धावेचा देखील कॉल दिलं जाते काय पाहूया, पण 2च धावेवरती समाधान मानलं जात आहे. या 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या पाहिलेत तर रायगड मावळ या संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 8 ही धावसंख्या. धावसंख्या पाहिली तर स्कोरबोर्ड पाहायला मिळते 7 ही धावसंख्या. मिड विकेटच्या दिशेने काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू चाललाय. 1 धावसंख्या. एकेरीच मात्र दुहेरीमध्ये किरण दादांना मात्र माघारी परतवलंय ऋतिकने. 1च धावेवरती समाधान मानलं जातंय. या 1 धावेबरोबर संघाची जर रायगड मावळ या संघाची धावसंख्या पाहिल्यात, धावफलक पाहिलात तर धावसंख्या पाहायला मिळते 1 बाद. पंचांकडे मात्र अपल केली जाते आणि मोठा हादरा बसतोय. बॅक टू बॅक दुसरा चेंड आपला विकेट देखील पतन होतोय. मोठा हादरा बसला जातोय तो रायगड मावळ या संघाला. बॅक टू पेवल्या ऋतिकचा खेळ मात्र संपुष्टात आणलाय ते सचिन रे. खाते साहेब, तुम्ही जर बघाल आमचे हा 3रा पर्व आहे आमच्या GGPLचा आणि मागचे दोन्ही पर्व आम्ही तुम्ही बघाल विदाऊट लाईव्ह नव्हतं. आमचं समालोचक आम्ही ठेवले नव्हते. आमची एकच इच्छा होती की सगळे तरुण मंडळी असतील किंवा आमच्या गावचे जुने खेळाडू असतील त्यांनी एकत्र येऊन खेळलं पाहिजे. पण ह्या ह्या जो 3रा पर्व तुम्ही बघाल आम्ही इकडे लाईव्ह पण ठेवलाय. आम्ही समालोचक म्हणून तुम्हाला आमंत्रित केले. आता सगळं म्हणजे दिवसेंदिवस तुम्ही बघाल तर GGPLचं थोडंसं का बोलतात ना, एक वरच्या लेवलपर्यंत चाललेलं. आमच्याकडे उत्कृष्ट असे फलंदाज आम्ही निर्माण करतोय. जुने जाणते खेळाडू जे आहेत ते त्यांचा गेम इकडे दाखवतात. तुम्ही बघितलं असाल मगाशी आपल्या खेळून गेले सगळे अनिल दिवेकर, संतोष काते असतील, हे सगळे जुने जाणते खेळाडू आमचे, त्यांनी त्यांचा गेम दाखवलेला आहे. 1 मिनिट थांबा श्लोक, 1 मिनिट सामना थांबवा सर. 5 चेंडू. थांबा गडबड करू नका, लगेच सांगतो. सर 2 मिनिटं लक्ष द्या इकडे. पहिल्या बॉलला विकेट, दुसऱ्या बॉलला 3 रन, नंतर नो बॉल, नंतर 2 रन, नंतर 1 रन आणि नंतर परत 1 रन, असे 5 बॉल झालेत. एक डॉट निघाला. ओके 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 हा हरकत नाही. एवढे मोठे सामने बोलांतर छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात. इकडे पाहुण्यांची सगळी सागर दादा आपण विचार करत होतात की आमची
दिवसांदिवस प्रगती होत चालली आहे. क्रिकेटचा हाच मात्र महासंग्राम आहे, कारण प्रत्येक वेळी प्रगती होणं हे माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. कारण निसर्गामध्ये देखील परिवर्तन होत असतात. आता मात्र पाहिलं तर हिंदुस्थानाचं देखील परिवर्तन चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतंय. त्याच पद्धतीने किरण दादाने मात्र ऑफस्पिनला चेंडू कट केलाय. क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते. बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू चाललाय. बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जातात, फरार होतोय काय, जातोय सीमारेषे पार. केडींच्या बॅट मधून येतोय चौकार. Much more fun to Let's go! 10, 9! बोलीभाषा करत होतो. ज्यावेळेस गावाला होतो आपण, शाळेत जीवनाची शिक्षण घेत होतो, त्यावेळेस एक बॅट आणण्यासाठी एखादी फळी कुठेतरी शोधायची आणि त्या बॅट बनवायची. त्याच्यानंतर आपल्याला क्रिकेट खेळायला मिळायचं. शेतीचं काम करून आपल्या वडिलांचे कुठेतरी पाठीवर मिळणारी थाप, ती एक शाबासकी थाप असायची. त्याच्यानंतर बदल झाला, एक चेंडू आणण्यासाठी 11 खेळाडूंना एक रुपया काढायला लागायचा. मात्र आता ते कुठेतरी संपुष्टात आणले ते खेळाडूने. एक मोठी खेळी आतापर्यंत प्रत्येकाची बॅट असेल. क्रिकेटमध्ये परिवर्तन पाहायला मिळतंय. एखादी ट्रॉफी जिंकताना किती आनंद असायचा, त्याच्यानंतर आता प्रत्येकाची वैयक्तिक बॅट पाहायला मिळते. एक मोठी स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून. आता मॅन ऑफ द मॅच सिरीज साठी देखील 4 व्हीलर 2 व्हीलर आल्यात. आपल्या देखील GGPL ला देखील पुढच्या पर्वामध्ये नक्कीच मॅन ऑफ द सिरीजची सायकल देखील आपण उपलब्ध करून देऊ. नक्कीच काते साहेब, मला वाटतं हा स्वतः संघ मालक तिकडे क्षेत्ररक्षण मार्फत नितीन खेडेकर अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण तिकडे केलंय. 3 धावा. या 3 धावे बरोबर संघाची वाढती धावसंख्या पाहिलीत तर धावसंख्येवरती धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते ती 15. एक मोठी खेळी करतायत. एक महत्वपूर्ण फलंदाजी करावी लागेल, कारण स्वतः संघ मालक देखील संघातून इतर संघाला जर विजयी करायचा असेल तर किरण दर्गे यांना मात्र सागरदादा मोठी खेळी करावी लागेल. आत्मविश्वासाने, का संघ मालक आहे, का संघाचा कर्णधार आहे, तर आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल. स्ट्राईक वरती जर काते साहेब बघाल तर किरण दर्गेंचा स्वतः मुलगा तिकडे सोहम दर्गे स्ट्राईक वरती फलंदाजी करतोय. म्हणजे तुम्ही बघू शकाल आज बाप बेटांची जोडी तिकडे मैदानात दाखल झाली आहे. एका बाजूला पहिला तर झालेली प्रताप सरनाईक प्रीमियर लीग, तिथे देखील आर्यन भुईरने केली होती गोलंदाजी आणि तिथून तब्बल महाराष्ट्र झोन हा 22 लाखाचा पारितोषिक पटकावणारा आणि तिथे त्याची लाजबाब गोलंदाजी होती. आता मात्र याच पुत्राला देखील अशी फलंदाजी करावी लागेल. आपल्या संघ मालक वडील आहेत, त्या विजयी जर व्हायचा असेल तर मोठी जबाबदारी घ्यावी लागेल. किरणदादाकडे मोठी काबिलियत आहे. आत्मविश्वासाने फलंदाजी करावी. गोलंदाजीवरती श्लोक तयार. आप ट्रॅकरचा चेंगू फुल टॉस मिळाला. मिड विकेटच्या दिशेने मात्र खेळण्याचा प्रयत्न. अचूक क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. एकेरीचं मात्र दुहेरीमध्ये रूपांतर, 2 धावेमध्ये रूपांतर होतात. संघाची वाढती धावसंख्या पाहायला मिळते ती रायगड मावळी या संघाची. तब्बल धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या पाहायला मिळते ती 18. पंच मात्र तटस्थ राहत आहेत. निर्धाव चेंडूची सांगता मानावं लागेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता पण श्लोकच्या माध्यमातून गोलंदाजी कमबॅक पाहायला मिळते. स्वतः कर्णधार आहेत. एका बाजूला पाहिलं तर युवा, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर अनुभवी फलंदाज. ही मोठी टफ फाईट लढत आपल्याला पाहायला मिळते पण गोलंदाजीतून वर्चस्व होतंय. किरण दादांच्या बॅटमधून एखादा जर आता चौकार षटकार आल्यानंतर मात्र एक मोठी लढत आपण पाहू शकतो. स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न, बॅटची याचे लागतात. क्षेत्ररक्षण मात्र झेड घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वी देखील. मोठा हादरा रायगड मावळी या संघाला. बॅक टू पेल्यान केडी डीजे. थँक्यू डीजे. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर रायगड मावळी या संघाची धावसंख्या होती ती 18. याच्यानंतर होणारा सामना आहे तो तोरणा बाजीगर आणि विशाळगड झुंजार या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण स्टेजच्या समोर यायचं आहे. आणि मी उत्तमजी माडिक साहेब म्हणजे अध्यक्ष साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या सामन्याचं नाणेफेक करावं अशी मी आपणास विनंती करतो. तोरणा बाजीगर आणि विशाळगड झुंजार या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तोरणा बाजीगर प्रणय महाडिक
आणि विशाळगड झुंजार. हा उतरा ना तिकडनं. प्रणय या इकडे टॉस का बॉस. ठीक आहे, कोण कॉल देतोय टॉस साठी? तोरणा बाजीगर आणि विशाळगड झुंजार. हा हे करा, हाईड करा पूर्ण, दाखवू नका त्याला. किती थोडा हलका उडवा कॉल. हा उमेश छाप्याचा कॉल आहे. छापा. उमेश काय असेल? बॅटिंग. बॅटिंग. मग वाटतं टॉस जिंकून विशाळगड झुंजारांनी बॅटिंग घेतलेली आहे. धन्यवाद प्रणय. थँक्यू. मध्ये कोण नाही ना. रायगड मावळी या संघाला आवश्यकता तब्बल असेल, समीकरण असेल 5 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. एक मोठी खेळी करावी लागेल आणि हा टार्गेट माझे चेसिंग टार्गेट आहे. एक महत्वपूर्ण खेळी करावी लागेल. स्ट्राईक एंड असणारा फलंदाज सोहमला देखील एक मोठी खेळी करावी लागेल. आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल. प्रहार करण्याचा प्रयत्न पण आपल्याच फ्लो मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न मात्र असफल ठरला गेला. 1 धाव संख्या मिळते. आता मात्र समीकरण असेल 4 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. एक मोठी खेळी करावी लागेल. सागरला मात्र आपल्यातील सागर निर्माण करावं लागेल. समुद्राप्रमाणे मात्र ज्या गिरगाव चौपाटीला लाटा येतात त्या लाटांना जणू घाबरून आपण मात्र मागे सरकतो. त्या लाटांप्रमाणे मात्र आता आपली फलंदाजी करावी लागेल ती सागरला. सागर देखील स्ट्राईक केला आहे. प्रहार करण्याचा प्रयत्न, प्रहार केला होता पण जेलच्या खाली मात्र श्लोक. काय समीकरण होते, कुठली चुकी न करता मोठा हादरा बसतोय तो रायगड मावळी या संघाला. बॅक टू प्याल्यानं सागर डीजे. स्वतः कर्णधार श्लोकने मात्र सागरचा झेल घेतला. पकडो कॅचेस जीतो मॅच. हा देखील विकेट. बॅक टू बॅक दुसरा हादरा रायगड मावळी या संघाला मानावं लागेल. या गोलंदाजाला लाजबाब गोलंदाजी पाहायला मिळते. सागर दादा पहिल्यात तर समीकरण बदललं असेल तर श्लोकने गोलंदाजीतून देखील आणि क्षेत्ररक्षक देखील कप्तान कुल म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तिसरं षटक अगदी 2 विकेट गेलेत. आता मात्र हॅट्रिकची सुवर्ण संधी आहे या गोलंदाजाला. साहेब गोलंदाज बघाल तर सौरभ खेडेकर आहे. तो आमच्या निवाची वाडीला बिलॉंग्स करतो. आमच्या प्लेइंग वेळेमध्ये खूप कमी खेळतो पण मोठं गोलंदाजीच्या मार्फत तो चमत्कार दाखवतोय. नक्कीच पुढच्या सीझन पासून आम्ही सौरभचा विचार करत हरकत नाही. आमचे कर्णधार स्वतः प्रणय माडे इकडे आहेत. कारण 2 गोष्टीमध्ये वय पाहिलं जात नाही. म्हणजे एकामध्ये बाजूला विचार केला तर प्रेमामध्ये आणि क्रिकेटमध्ये युवा स्टार खेळाडूंचं क्रिकेट आहे. महत्वपूर्ण गोलंदाजी हाताळतोय. मानावं लागेल. हॅट्रिकची सुवर्ण संधी आहे. हॅट्रिक घेण्याचा सुवर्ण संधी मात्र होती पण निर्धाव चेंडूची संख्या कुठेतरी अवांतर धाव घेण्याचा प्रयत्न करतायत पण चांगली गोलंदाजी होते. लाजबाब गोलंदाजी. आता मात्र वर्चस्व करतायत. विजयाकडे जर वाटचाल पाहायला मिळते तर मला वाटतं प्रतापगड हा संघ विजयाकडे वाटचाल करताना पाहायला मिळतोय. कदा जर तुम्ही स्ट्राईक वरती बघाल तर रवीश महाडिक स्ट्राईक वरती रेड कॅप मध्ये आहेत. तुम्ही जर त्यांचं ते आपलं GGPL लोगो बघताय आणि आपल्या सगळ्या संघांचे जे लोगो बघताय त्याचं सगळं कल्पना रवीश महाडिक यांच्याकडून ती सगळी होती. गेल्या 3 वर्ष सतत ते लोगो वरती करताय. तर एक दोरदात आल्या रवीशचा ते होऊन जाऊ द्या. ती तुम्ही बघा आकर्षक असा आपला लोगो आहे तो GGPLचा. तो मोठे सगळं क्रिएटिव्हिटी आहे ती सगळी आपल्या रवीशकडून आलेली आहे. म्हणजे ही प्रचंड क्रिकेटची आवड आहे. माझ्या गावाचं नाव, माझ्या तालुक्याचं नाव कुठेतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून